नमस्कार मंडळी, सुप्रभात सर्वांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आजच्या आपल्या व्लॉगची दिवसाची सुरुवात राहत्याच्या वातावरणात झाली. म्हणजे छानपैकी मोराचा आवाज. मला तर इथे आल्यावर खूप प्रसन्न प्रसन्न वाटत होतं. मग प्रसन्न वातावरणात चहा नाश्ता करून आम्ही असं ठरवलं की आज डीमार्टला जाऊया. मग लगेच आलो आणि रिक्षा पकडून आम्ही गेलो शिर्डीला. तर शिर्डीच्या डीमार्टमध्ये नाशिकच्या डीमार्टपेक्षा तर खूप कमी गर्दी होती. पण तिथे तर आम्हाला वाटलं की आम्हाला खूप वेळ लागेल. पण आज आम्ही डीमार्टवरनं खूप लवकर मध्ये गेलो आणि लवकर बाहेर आलो. तर मध्ये गेल्यावर मग आम्ही बघितलं की इथे पण खूप छान छान गोष्टी आहे. आणि मी याचा तर सेपरेट ब्लॉग केला आहे की 150च्या अंडर मिळणाऱ्या प्रोडक्ट्सचा. तो पण तुम्ही नक्की बघा. तर आम्ही इथे पण भरपूर शॉपिंग केली. आणि जे टॉयज असतात त्यात मी डीमार्टमधले जे पियानो ते होतं त्यात मी मस्त आनंद घेतला ते वाजवून. मग भरपूर शॉपिंग म्हणजे एक पिशवीभर शॉपिंग केली आणि आम्ही घरी यायला निघालो. तर त्या दिवशी तर आम्ही पावभाजी खाल्ली होती, पण म्हटलं चला आज पण राहत्याची फेमस पावभाजी खाऊया. तर लगेच गेलो. मस्त पावभाजी, रगडा, वेगवेगळे अजून पाणीपुरी, शेवपुरी मस्त सगळ्यांवर ताव मारला. भरपूर गप्पा पण केल्या, कारण की आम्ही शॉपिंग तर आज खूप कमी केली होती असं आम्हाला वाटत होतं. पण प्रोडक्ट्स खूप महागवाले घेतले होते म्हणून पिशवी भरली. त्यानंतर मग चहा खारी खाल्ली आणि मग आम्ही आलो मस्त चहा टोस्ट खाऊन राजवीरकडे. तर राजवीर आज खूप छान खेळत होता. त्याला म्हणजे तो तर आधी दिदीचे केस ओढत होता, त्याला केसांसोबत खेळायला हवं होतं. मग त्याला मी एक टॉय दिला. मग आम्ही त्याला घरात घेऊन आलो. घरात त्याला ज्या गोष्टी आवडतात म्हणजे की पाण्याची बॉटल होती त्याची, जे पण त्याचे टॉयज खेळण्या वगैरे होत्या, आम्ही ते त्याच्यापासून लांब ठेवल्या. तर तो रडायला लागला आणि आमच्यावर चिडलाच असेल तो. मग त्याचा तो चेहरा पण खूप क्यूट होता. मग आम्ही त्याला शांत करून ते त्याने मग तो तर फोन पण ओढत होता जेव्हा मी त्याचा व्हिडिओ काढत होती. मग घरी आल्यावर आम्ही फटाके फोडायला लागलो. फटाके फोडत असताना खूप हवा होती म्हणून ते लवकर पेटत नव्हतं. म्हणून दिदी तर काही खाली आलीच नाही, वरतूनच मस्त फटाक्यांचा आनंद घेत होती. आणि मग यांनी इतके फटाके फोडले वेगवेगळे. मी पण आधी व्लॉगसाठी लांबूनच बघत होती. तर त्यानंतर त्यांनी रॉकेट घेतलं आणि त्यांनी ते हातात पेटवलं, एक पेटवायला आणि एक धरायला. मी तर खूप चकित होती, कारण की मी साधे फटाक्यांना सुद्धा घाबरती. आणि हे हातात सुतळी बॉम्ब वगैरे असे फटाके हातात फोडत होती. त्यांनी एकदा नाही दोनदा तीनदा ते फटाके हातात फोडले आणि रॉकेट पण एकदा दोनदा उडावलं. त्यानंतर त्यांना म्हटलं हे मोठे फटाके बास झाले, आता मला सुरसुरीने ते पेटवू द्या. मग आम्ही सगळ्यांनी सुरसुरी, झाड, ते चक्कर वगैरे मस्त भुईचक्कर आणि ते पेटवलं मस्त. आज पण भरपूर फटाके फोडले. त्यानंतर म्हटलं चला काहीतरी वेगळं करूया, म्हणून आम्ही सगळ्यांनी सोबत मस्त सुरसुरीसोबत डान्स वगैरे केला. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी सोबत सुरसुरी पेटवून एक व्हिडिओ काढला. आणि अशा प्रकारे आजचा आमचा दिवस संपला. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक